कळंबोली शहरामध्ये रवींद्र भगत यांच्या पक्ष कार्यालयाचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर तसेच भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते जयंत म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले। या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून या कार्यक्रमाप्रसंगी अनेक पदांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी रवींद्र भगत यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत त्यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी अशोक मोटे, बबन मुकादम, बबन बारगजे, प्रिया मुकादम, मोनिकाताई महानवर, सरस्वतीताई काथारा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। भारतीय जनता पार्टीमध्ये झालेल्या पक्षप्रवेशानंतर खऱ्या अर्थाने ताकद मिळाल्याचे रवींद्र भगत यांनी सांगितले। या आधीच्या पक्षात जे मिळाले नाही ते भारतीय जनता पार्टीमध्ये प्राप्त झाले व कामांची दखल भारतीय जनता पार्टीने घेतल्याचे रवींद्र भगत यांनी सांगितले। भारतीय जनता पार्टीचे आमचे असे खंदे असे नगरसेवक रवींद्र भगत यांच्या कार्यालयाचं जनसंपर्क कार्यालयाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे। मी या निमित्तानं त्यांना मनापासून शुभेच्छा देतो। या देशामुळेच आज या कार्यालयाच्या माध्यमातून पुन्हा एकदा या परिसरातल्या लोकांना जे अडचणी भेडसावत आहेत या अडचणी सोडवणं आणि त्याचबरोबर विकासाची वेगवेगळी कामं त्यांच्यासाठी आणणं यासाठी या कार्यालयाचा रवींद्र भगत आणि त्यांच्या माध्यमातून सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना निश्चितपणाने उपयोग होईल। रवींद्र भगतजी हे अतिशय तडफदार असे कार्यकर्ते आहेत, त्यामुळे त्यांच्या माध्यमातून आज जे भारतीय जनता पार्टीमध्ये येत आहेत त्या सगळ्यांना आम्ही मनापासून शुभेच्छा देतो आणि त्यांच्याही माध्यमातून त्यांच्यावरती विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत यांची सुद्धा कामं करण्यासाठी सुद्धा या पक्षप्रवेशाला बळ मिळेल। तो इथे गेल्या 15 वर्षापासून इथेच माझा जन्म आज ग्राउंड+1 अशा दोन्ही मुलींनी रिन्युएशन केलं। फर्स्ट फ्लोअरला पण जनसंपर्क कार्यालय मी गेल्या 15-20 वर्षापासून या जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून अनेक लोकांची जनसेवेची कामं करत आहेत आणि त्या नित्यनेमाने करत आलेलो आज। कोरोनाच्या सारख्या महामारीमध्ये पण मी उपोषणाचा आधार घेतला आणि कळंबोलीचा विकास व्हावा हे एक मात्र कारण आणि म्हणजे माझा निर्धार आहे। या निर्धारासाठी मी कळंबोलीच्या माध्यमातून ज्या समस्या होत्या या पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये असेल, स्थायी समितीमध्ये असेल, सातत्याने कळंबोलीतला विकास व्हावा। आज आपण राहिला रस्ता पाहिले असेल, या कळंबोलीतला जो मोठा रस्ता सांगण्यात आहे माननीय गणेश देशमुख साहेब त्यावेळेस माझा 18 मेला वाढदिवस होता। कळंबोली गावात अनेक विकासाची कामं जी मी आंदोलनाच्या माध्यमातून मंजूर करून घेतली। मला वाटतं या वर्षभराच्या आतमध्ये कळंबोलीचा काय पलट होणार याची ग्वाही आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या विरोधात कोण नगरसेवक आहे मी मागेल पण बघितला नव्हता का कोण महानगरपालिकेमध्ये माझ्या उमेदवार आहे जो असेल तो। मला असं कुणाच्या बद्दल बोलायचं नाही, फक्त जनतेने कळंबोलीला सांगायचं, मला कळंबोलीला करायला सांगायची गरज नाही। रवींद्र भगत काय काम करत आहे कळंबोलीकर जाणून आहेत, त्याच्यामुळे मी काम करत असताना कोण काय करतो त्यापेक्षा मी काय स्वतः काम करतो लोकांसाठी एवढं मात्र मी करतो। आणि बाकी सहकारी माझे जसं तुम्ही नाव घेतलं मोठे असतील कातारदे माझ्या सगळ्या कमीच फरकामध्ये त्यांचा पराभव झाला, पण आता आम्ही सहज एकत्र आहोत। मला वाटत नाही का आता कुठली कठीणाई आमच्याकडे आहे। कळंबोलीकरांचा प्रेम आणि कळंबोलीकरांचा जो उत्साह पाहता आम्ही 4 जण आमच्यासोबत जो येईल तो आम्ही 100% निवडून या कळंबोलीच्या वतीने आपल्याला सांगतो। लोकांना माझ्यासोबत पक्ष केलं रवींद्र भगत म्हणून मला माझे सहकारी असतील मित्र म्हणजे आता या व्यासपीठावर पण आपल्याला सांगू शकतो अनेक जे आहेत कुठल्याही पक्षाचे नाहीत कुठल्या पक्षाचे पण आहेत, पण ते मला शुभेच्छा देण्यासाठी इथे आले कारण त्यामध्ये पक्ष काही असला तर रवींद्र भगत हा आपलं काम करतो, जनतेचं काम करतो, त्याचा कुठल्याही पक्षात असू द्या तो माझ्यासोबत आहे। त्याच्यामुळे मी करणाऱ्या व्यक्तिमत्वाला कुठल्याही पक्षाची गरज नसते, परंतु एक नक्कीच आहे का या ठिकाणी काम करत असताना भारतीय जनता पार्टी हा एक वेगळाच महामेरू आहे। म्हणजे देशामध्ये जो काम करत असताना आदरणीय मोदी साहेब, आता मी मोदी साहेबांवर एवढं बोलणारा मोठा कार्यकर्ता नाही, परंतु त्यांचे जे विजन आहेत ना ते खूप वेगळे आहेत। आपल्याला सांगायचं होतं का मी थोड्याच वेळापूर्वी म्हटलं का एक स्थायी समितीमध्ये ज्यावेळेस स्थायी समिती आपले रायगड जिल्हा सदस्य म्हणून मला घेतला कमिटीवर, त्या कमिटीमध्ये मी पाहिलं वेगवेगळ्या योजना त्या ठिकाणी राबवल्या जातात। म्हणजे 365 दिवस तुम्ही लोकांच्या कनेक्टिव्हिटीमध्ये कसं राहू शकता, रोज त्यांचे 1 ना 2 कार्यक्रम आहे। तुम्ही काय करा ना तर नाही करा, पण त्यांच्या म्हणजे या भारतीय जनता पार्टीमध्ये अशी सिस्टम आहे का तुम्हाला काम करून घ्यावं लागेल। जनतेची कामं करण्यासाठी भारतीय जनता पार्टी एक पक्ष आहे। आम्ही लहान होतो त्यावेळी काम करत असताना प्रत्येक पक्षाचं एक कार्यालय असायचं, आता प्रत्येक प्रभागामध्ये 2-2, 3-3 कार्यालय आहेत।
तर आता आणि आमचं आता सुदैव आहे, पहिलं दुर्दैव होतं की रवी भगत साहेबांसारखा कार्यकर्ता किंवा नेता किंवा सहकारी माझ्या सोबत पहिल्यापासून असायला पाहिजे होता, हे आता कुठेतरी जाणवते. त्याचं कारण असं आहे, कारण का आम्ही सत्तेमध्ये राहून संघर्ष करत होतो आणि हे विरोधामध्ये राहून संघर्ष करत होतो. पण ते जर काही वर्षापूर्वी आम्ही एकत्र असतो तर आज चित्र वेगळं असतं. वेगवेगळ्या पक्षामध्ये काम केलं पण कधीच आमची तुम्ही सुद्धा नाही झाली. आणि असं नेतृत्व ज्यावेळी एकत्र येतं, आम्हाला सहवास लाभतो, त्यावेळी नक्कीच विकास गंगेला चालना मिळते. तरी पण आता आम्ही मनोमिलन झाले आणि नक्कीच आज ज्या पद्धतीनं रविदादाने हे जे काम केलेलं आहे, असंच काम ह्या प्रभाग 10 मध्ये अपेक्षित होतं. हे पूर्वीच व्हायला पाहिजे होतं. उशिरा का पण होतंय, पण आता इथून पुढे आज रविदादाला इथं चॅलेंज नाहीये. इतके प्रचंड गर्दी होती या पक्ष कार्यालयाच्या ओपनिंगसाठी आणि ह्या सर्व गर्दीवरूनच कळलं की रविदादांवरती किती जीवापाड प्रेम करणारे सर्व लोक आहेत आणि प्रभागात त्यांनी जे वर्षानुवर्षे काम केलं आहे इतके दिवस, या कामामुळेच आज ही जनता त्यांच्या पाठीशी उभा आहे. आणि त्यांच्या ह्या सुखाच्या कार्यामध्ये हे अगदी चांगलं कार्य आहे, त्यामध्ये सगळेजण त्यांच्या मदतीला आले, त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आले. नक्कीच इतके वर्ष आम्ही एकमेक विरोधी पक्षात होते पण दादांनी कधीच कोणालाच असं म्हणजे वर चढून किंवा घालून पाडून बोलले नाहीत. अतिशय मनमिळावू आणि सर्वांनाही सामावून घेणारे आहेत हे नेतृत्व आहे. हे बघून खूप आनंद वाटतोय आणि त्याचबरोबर आता पक्षाची ताकद ही वाढते प्रभागामध्ये. गेल्या वेळेस त्यावेळेस नवीन होतं, सर्वजण अवघड होतं, पण ह्या वेळेस इतकं म्हणजे सुंदर वाटतंय. आणि पालिकेच्या निवडणुकीला ही अशी जोडी ही जर राहिली तुमच्या समोर जी उभी आहे तर नक्कीच आम्हाला खूप आनंद होईल आणि सर्वच चांगलं होईल. आणखीन जनतेचा कळंबोलीचा विकास होईल हेच आम्हाला सर्वांना आणि भारतीय जनता पार्टीचं आमचं हे एकमेव उद्दिष्ट आहे की